हॅलो स्टुडंट, आज सौरव सर तुमच्यासाठी काय घेऊन आलेले आहे? हेडफोन. तुम्हाला मिळणार आहेत का हेडफोन? नाही, हेडफोन नाही मिळणार. तर आज या मदतीने हेडफोनच्या आपण एक इम्पॉर्टंट टॉपिक शिकणार आहे सायन्सचा, ज्याचं नाव आहे व्हेलॉसिटी. बघा इकडे लक्ष द्या. आता ही एक ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे. या ऑब्जेक्टने काय केलं, तिची जागा चेंज केलेली आहे, म्हणजे डिस्प्लेसमेंट केलेलं आहे, ठीक आहे. म्हणजे इथून ती काय झाली, डिस्प्लेसमेंट झाली. पण चेंज इन डिस्प्लेसमेंट म्हणजे त्याची पोझिशन चेंज झाली. चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्टिव्ह टाइम, कारण याला इथून इकडे जायसाठी काहीतरी वेळ लागलेला आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, व्हेलॉसिटी म्हणतो. बघा काय आहे, व्हेलॉसिटी इज अ डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. एखाद्या ऑब्जेक्टचे डिस्प्लेसमेंट होणं आणि पर्टिक्युलर टाइम मध्ये. याला आपण युनिट जर याचं बघायचं झालं तर मीटर पर सेकंद, कारण डिस्प्लेसमेंट होणार, जागा बदलणार मीटर मध्ये, टाइम लागणार सेकंद मध्ये. याला थोडंसं वाढवलं तर मीटरचं किलोमीटर, एकदम लंबी ऑब्जेक्ट गेली तर किलोमीटर मध्ये म्हणू, आणि नंतर तासांमध्ये, आवर्स मध्ये मधू, ठीक आहे. आता बघा डेफिनेशन काय होईल, द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्टिव्ह टाइम. चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट हो गया विथ रिस्पेक्टिव्ह टाइम, ठीक आहे. एक एक्झाम्पल घेऊया, सिंपल वेने तुम्हाला समजेल. अ बॉय वॉक, एक मुलगा होता, तो चालला. कुठं, किती चालला, 100 मीटर ईस्ट कडे चालला, ठीक आहे. ईस्ट कडे, पूर्वेकडे चालला. कारण एक लक्षात असू द्या, व्हेलॉसिटी मध्ये डायरेक्शन पण खूप महत्वाची असते. म्हणजे 100 मीटर तो चालला, म्हणजे 100 मीटर काय झालं, डिस्प्लेसमेंट झालं. चालला ना तो, त्याची जागा बदलली ना, डिस्प्लेसमेंट झालं, बरोबर की नाही. हा सर. आणि किती सेकंड मध्ये झाला, 20 सेकंड मध्ये. म्हणजे 20 सेकंड इथे काय दिलेलं आहे, टाइम दिलेला आहे, बरोबर. हा, मग आपला व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. म्हणजे इथे लिहिणार आपण 100 अपॉन 20, 100 मीटर अपॉन 20. आता बघा, याला जर आपण कट केलं तर काय येणार, 20, 120 अँड 25 100 होणार. म्हणजे 5 मीटर पर सेकंड हे काय झाले, आपली व्हेलॉसिटी झाली.